नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाईममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देशाच्या आर्थिक विकासाला आणि त्याच्या गाड्याला मोठा ब्रेक लागलेला आहे. त्याचा परिणाम तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांवरच कमी अधिक प्रमाणात होणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात आर्थिक गणितं बिघडायची नसतील तर योग्य वेळी योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे. मनी टाईममधून आम्ही तुमची हीच आर्थिक गणितं बिघडू नये यासाठी प्रयत्न करत असतो. आजही आपण तसाच प्रयत्न करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या बिझनेस न्यूज. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठे चढ उतार बघायला मिळाले. दिवसअखेर निफ्टी 23,700च्या खाली बंद झाला, तर सेन्सेक्स 100 अंशांनी घसरून 78,000च्या जवळपास बंद झाला. आजच्या सत्रामध्ये पेटीएमचा शेअर 60% घसरून बंद झाला, तर अपोलो हॉस्पिटल, युनायटेड ब्रेवरीज प्रत्येकी 4% घसरले. याशिवाय एकूणच मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये सोमवारपासून सुरू झालेली पडझड आजही सुरूच राहिली. बर्नस्टाईन रिसर्चने भारतीय खासगी बँकांविषयी सकारात्मक रिपोर्ट दिलेला आहे. सरकारी बँकांची आर्थिक स्थिती आणि खासगी बँकांची आर्थिक स्थिती यातील अंतर भविष्यात वाढेल. त्यामुळे भारतीय खासगी बँकांचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी जास्त योग्य असल्याचं बर्नस्टाईन रिसर्चचं म्हणणं आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या सत्रात घसरण झालेले. 15 मिनिटात डिलिव्हरीची संकल्पना ग्राहकांच्या प्रश्नी पडलेली नाहीये. त्यामुळे अतिरिक्त पैसा कमावण्याचा झोमॅटोचा प्रयत्न फसल्याचं आकडेवारीतून पुढे आलेलं आहे. म्हणूनच आजच्या सत्रामध्ये झोमॅटोचा शेअर 2% घसरलेला पाहायला मिळाला. सेबीने ओला इलेक्ट्रिकला इशारा दिलेला आहे. या इशाऱ्यानंतर कंपनीचा शेअर जोरदार आपटला. सेबीने लिस्टेड कंपन्यांना माहिती प्रकाशित करण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. या नियमांची पायमल्ली केल्याचं सेबीला दिसून आलेलं आहे. असं यापुढेही सुरू राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा सेबीने दिलेला आहे. या घडामोडींमुळे ओलाचा शेअर आज 4% घसरलेला पाहायला मिळाला. उद्यापासून लिस्टेड कंपन्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात करतील. देशातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी TCS उद्या आपले निकाल जाहीर करणार आहे. कंपनीचा नफा वाढलेला असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे TCSचा शेअर 2% वधारला होता. शिवाय फ्युचर मार्केटमध्ये कंपनीच्या ओपन इंटरेस्टमध्ये 22,000 कोटी रुपयांची भर पडली आहे. तिसऱ्या तिमाहीत सिमेंट कंपन्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर विपरीत परिणाम अपेक्षित आहे. असं असून देखील ACC, श्री सिमेंट या दोन कंपन्यांचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा चांगला राहील असा अंदाज DR चोक्सी या ब्रोकरेज कंपनीनं वर्तवलेला आहे. आज बुधवार आहे आणि आज आपण इन्शुरन्स बद्दल बोलतो. त्यासाठी आपल्यासोबत सचिन शेडगे सर आहेत. सचिन शेडगे गेली 3 दशकं विम्याच्या व्यवसायामध्ये आहेत. शिवाय त्यांनी मनी टाईमच्या प्रेक्षकांना वेळोवेळी विमा समस्यांविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. सर, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न जो कुठल्याही विमाधारकाला पडतो की कुठली इमर्जन्सी आली की तो आपण किती काळानंतर क्लेमचा दावा करू शकतो, त्याच्यासाठी काही मर्यादा आणि त्याच्यासाठीचे काही नियम आहेत का? हो, नक्कीच. जेव्हाही आपण नवीन पॉलिसी घेतो त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीचे काही नियम आहेत की कोणत्या केसमध्ये आपण दावे करू शकत नाही. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हाही आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो तर पहिल्या 30 दिवसामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी दावा करू शकत नाही. एक्सेप्ट जर पॉलिसी घेतली आणि ॲक्सिडेंटमुळे जर त्या माणसाला उपचाराची गरज लागली आणि त्याचा उपचार जर 24 तासाच्या पुढे गेला तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम करते. पण जर का कोणी आजारी पडलं इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यापासून पहिल्या 30 दिवसामध्ये तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं क्लेम देत नाही आणि तुम्ही दावा करू शकत नाही. दुसरं जे आहे की प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पहिल्या 2 वर्षामध्ये विशिष्ट आजारांना त्या ठिकाणी तुम्ही दावे करू शकत नाही. आणि हे विशिष्ट आजार कोणते? उदाहरणार्थ म्हणजे हर्निया, कॅटरॅक्ट, पाईल्स या प्रकारचे जे आजार आहेत हे तुम्ही जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी घेता त्या पॉलिसीमध्ये ते नमूद करून येतात की पहिल्या 2 वर्षामध्ये तुम्ही यापैकी कोणत्याही आजारासाठी क्लेम करू शकत नाही. तिसरा जो आहे आणि मी म्हणतो म्हणजे हे जे 2 वर्षाचं जे आहे ना, इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑल दी इन्शुरन्स कंपनी अँड ऑल दी प्रोडक्ट्स. म्हणजे हे मी एक पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनीबाबत सांगत नाही. हे जे नियम आहेत सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना आणि सगळे जे आपले हेल्थचे प्रोडक्ट आहेत त्याला हे ॲप्लिकेबल आहे. पण प्रत्येक कंपनीचे वेगवेगळ्या आजाराचे हे असतात का? सगळ्यांचे सेमच? सगळ्यांचे सेमच असतात आणि त्या ठिकाणी हा जो नियम आहे हा सगळ्या इन्शुरन्स कंपनीसाठी सारखा आहे.
तिसरा जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळा आपण जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी घेतो, जर आपल्याला अगोदरपासून कोणताही एक आजार असेल आणि तो आजार इन्शुरन्स पॉलिसी घेतेवेळी जर आपण इन्शुरन्स कंपनीला सांगितलं आणि त्या इन्शुरन्स कंपनीने त्या आजाराची पडताळणी करून त्यांनी जर आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी दिली, तर त्यासाठी जी इन्शुरन्स पॉलिसी आपण घेतो त्यामध्ये तो आजार नमूद करून येतो की पहिल्या 3 वर्षामध्ये तुम्ही ह्या आजारासाठी कोणताही क्लेम करू शकणार नाहीत. अच्छा. त्याला प्री एक्झिस्टिंग वेटिंग पिरियड म्हणतो. म्हणजे ऑलरेडी कोणता जो आजार असेल त्याला आपल्याला पहिल्या 3 वर्षामध्ये आपण तिकडे दावा करू शकत नाही. ठीक आहे. तर हे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, 3 महत्त्वाचे प्रकार आहेत ज्या ठिकाणी आपण दावे करू शकत नाही. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणालात की पॉलिसी घेतल्यानंतर 30 दिवसांच्या आत क्लेम करू शकत नाही. तर इमर्जन्सी परिस्थिती उद्भवली तर तिथे काही पर्याय आहे का? काहीच नाही. जसं मी सांगितलं, जर ॲक्सिडेंटमुळे काय झालं आणि तिकडे उपचाराची आवश्यकता लागली आणि त्या उपचाराचा कालावधी 24 तासाच्या वर असेल तर मात्र त्या ठिकाणी मिळेल. पण अदरवाईज अदर दॅन ॲक्सिडेंट पहिल्या 30 दिवसात तुम्ही दावा नाही करू शकत. ओके. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आपण हा क्लेम किती वेळा करू शकतो? म्हणजे ती पॉलिसी घेतल्यानंतर आपल्या हयातीमध्ये आपण जितके वेळा उपचार घेऊ त्या सगळ्या वेळांसाठी आपण हा क्लेम घेऊ शकतो का काही ठराविक त्याच्यासाठी मर्यादा आहे? आपण जर बघितलं तर मेडिक्लेम जी ही पॉलिसी आहे ही 12 महिन्याच्या कालावधीसाठी तो कॉन्ट्रॅक्ट असतो आणि तुम्ही ती लाईफ टाईम त्याला प्रत्येक वर्षामध्ये रिन्यू करू शकतो. तर त्याच्यामध्ये असं कोणतेही बंधन नाही की तुम्ही किती वेळा क्लेम करू शकता, किती वेळा तुम्ही त्यामुळे क्लेम करू शकता. उदाहरण सांगायला गेलं तर एखाद्या माणसाची 10 लाखाची पॉलिसी आहे. पहिला जर त्यांनी क्लेम घेतला तर पहिला समज त्यांनी 2 लाखाचा घेतला, तो उरलं त्याचं किती 8 लाख रुपये पर्टिक्युलर त्या वर्षासाठी. पुन्हा जर उपचारासाठी पुन्हा त्यांनी ॲडमिट झालं आणि त्यांनी समजा 4 लाख रुपयाचा पुन्हा त्यांनी क्लेम केला, तर मग उरले किती 8 लाख उरले होते, त्यामधले अजून 4 लाख उरतील. असं तुमचं सम इन्शुअर्ड संपेपर्यंत तुम्ही कितीही क्लेम करू शकता, त्याच्यासाठी कोणतेही अट किंवा नियम नाही आहेत. ओके. एक सर्वसामान्य ग्राहकाला पडलेला हा नेहमी प्रश्न असतो की कुठलाही प्रीमियम भरण्यासाठी एक ग्रेस पिरियड दिला जातो. तो ग्रेस पिरियडसाठी माझ्या मते 2 पर्याय, 2दा मुदतवाढ असते, 2 ग्रेस पिरियड दिले जातात. त्या काळामध्ये जर एखाद्याला क्लेम करायचा असेल, त्याने प्रीमियम भरला नाही आहे पण त्याची पॉलिसी चालू आहे, तर त्या काळामध्ये तो क्लेम करू शकतो का? नाही. सो ग्रेस पिरियड कशासाठी असतो की जर एखादी पॉलिसी संपली, ठीक आहे, म्हणजे रिन्युअलच्या वेळी नॉर्मली ग्रेस पिरियड ॲप्लिकेबल असतो. तर एखाद्या माणसाला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे तो जर प्रीमियम भरता नाही आला तर इन्शुरन्स कंपनी काय म्हणते की तुमच्या रिन्युअलच्या डेटपासून 30 दिवसापर्यंत तुम्ही ही पॉलिसी रिन्यू करू शकता. अच्छा. याला म्हणतात ग्रेस पिरियड. मग हा ग्रेस पिरियड कशासाठी? तर बऱ्याच वेळा असं होतं की जे आपले जसं मी सांगितलं वेटिंग पिरियड्स आहेत, ठीक आहे, जसं 30 दिवसाचा कालावधी आहे, 2 वर्षाचा कालावधी आहे, ठीक आहे, तर हे तिकडे तुम्हाला नव्याने ॲप्लिकेबल होत नाही. ग्रेस पिरियडमध्ये बऱ्याच वेळा तुमचे जे नो क्लेम बोनस आहे हा तुमच्या रिन्युअलच्या पॉलिसीमध्ये कॅरी फॉरवर्ड होतो. तर त्यामुळे ती पॉलिसी कंटिन्युटी राहते रिन्युअलच्या वेळी. तर भलेही ती पॉलिसी डिस्कंटिन्यू झाली असेल, म्हणजे ती संपली असेल, तरीसुद्धा तुम्हाला ती कंटिन्युटी मिळते. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल माझी पॉलिसी 30 जानेवारीला संपते आणि मला 30 दिवसाचा त्या ठिकाणी ग्रेस पिरियड आहे. तर अशा वेळी जर मी 15 तारखेला मी प्रीमियम पे केलं तर तुमची पॉलिसी कंटिन्युटी होणार. पण 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जर एखादा कुठला क्लेम आला तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तो क्लेम देणार नाही. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांचा असा समज आहे की जर त्या ग्रेस पिरियडमध्ये जर कोणता क्लेम आला तर तो क्लेम मला मिळेल. असं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही तो प्रीमियम इन्शुरन्स कंपनीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लेम मिळणार नाही. पण प्रीमियम पे केला तर मग तो आपण क्लेम करू शकतो. फॉर एक्झाम्पल 15 तारखेला प्रीमियम पे केला, 16 तारखेला क्लेम आला, इन्शुरन्स कंपनीला क्लेम द्यावा लागेल त्या ठिकाणी. ओके. काही लोक 2 हेल्थ पॉलिसी घेतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे आजार कव्हर असतात. कधी असं होतं की एकच आजार दोन्ही पॉलिसीमध्ये कव्हर झालेला असू शकतो. तर दोन्ही कंपन्यांकडनं आपल्याला बेनिफिट मिळवता येतात, काही कंबाईन त्याची हे असते का एकाच आपल्याला कंपनीकडनं तो क्लेम मिळवता येतो? नॉर्मली आपल्या ज्या इन्शुरन्स पॉलिसीज असतात ना, हे इंडेमनिटी बेस, म्हणजे जेवढं आपलं आर्थिक नुकसान झालं आहे ते रिकवर करून देण्याचं काम जे आहे आपले इन्शुरन्स पॉलिसीज करतात. त्यामुळे कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसीमधून तुम्ही त्या ठिकाणी बेनिफिट्स घेऊ शकत नाही.
विशेषतः जेव्हा इंडेमनिटी बेस्ड पॉलिसी, जसं हेल्थ इन्शुरन्स ही इंडेमनिटी बेस्ड पॉलिसी आहे, तर त्या ठिकाणी जेवढा तुमचा खर्च झाला असेल तेवढे पैसे तुम्हाला इन्शुरन्स कंपनी त्या माध्यमातून परत देते. जर तुमच्या 2 वेगवेगळ्या पॉलिसी आहेत आणि तुम्ही म्हणाल की मला दोन्ही ठिकाणी क्लेम करायचं आहे, तर ते शक्य नाही. कोणत्या तरी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्ही तो क्लेम करू शकता. अदरवाईज असं होऊ शकतं की तुम्ही 5-5 लाखाच्या 2 इन्शुरन्स पॉलिसी आहेत आणि त्या ठिकाणी जर 7 लाखाचा क्लेम आला तर त्या ठिकाणी पहिली एका इन्शुरन्स पॉलिसीमधून तुम्ही 5 लाख घेऊ शकता, उरलेले 2 लाख रुपये तुम्ही दुसऱ्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये घेऊ शकता. शक्य आहे. ओके. आता प्रश्न असा येतो की मुदत संपली आहे माझ्या पॉलिसीची, मग त्या स्थितीमध्ये एखाद्या पॉलिसी धारकाने काय करावं? मुदत संपली आहे म्हणजे माझं रिन्युअल संपलं आहे आता. तर तुम्हाला माहिती, जेव्हा आपण अगोदरच्या पण आपण एपिसोडमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की जेव्हाही तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेता तर त्याची प्रीमियमची जी अरेंजमेंट आहे ही तुम्हाला कमीत कमी, म्हणजे जेव्हा तुम्ही हे डिसिजन घेता तर पुढच्या 3 वर्षाची अरेंजमेंट तुम्हाला अगोदरच करून ठेवणं गरजेचं आहे. अदरवाईज होईल काय की जेव्हा रिन्युअल आला आणि त्यावेळी तुम्ही जर ती अरेंजमेंट नसेल तर, आणि चुकून जर त्याच वेळेत जर कोणता क्लेम आला तर तुमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी असून सुद्धा तुम्हाला मिळणार नाही क्लेम आणि त्या ठिकाणी त्याला आर्थिक अडचणीला सामोरं जाऊ शकतं. पण असं काही तरतूद आहे का की माझी पॉलिसी संपली आहे, त्याच वेळेला मला काहीतरी मोठी बिकट परिस्थिती उद्भवली, क्लेम करण्याच्या आधी मी रिन्यू केली पॉलिसी आणि मग क्लेम सादर केला, अशी शक्यता आहे काही? हो, जसं सांगितलं की तुम्ही ज्या ग्रेस पिरियडमध्ये तुम्ही एकदा का पैसे पे केले, ठीक आहे, त्यानंतर तुमचा कोणताही क्लेम आहे तो त्यामध्ये कव्हर केला जाऊ शकतो. ओके. कुठलाही क्लेम सादर करताना, आपण हे या आधीच्या कार्यक्रमात पण बोललेलो होतो, मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी, कुठलाही क्लेम करताना काय बेसिक काळजी घेतली पाहिजे प्रत्येक विमाधारकाने? आणि तुम्ही मागच्या वेळेला एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली होती की डॉक्युमेंटेशन पॉलिसीचं करणं गरजेचं असतं. त्या डॉक्युमेंटेशनमध्ये काय काय असलं पाहिजे, तुम्ही एकदा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगा. नक्कीच. जसं बेसिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं आपण सांगितलं होतं की जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशासाठी घेता की भविष्यात जर मला कुठली मेडिकल इमर्जन्सी आली आणि त्या ठिकाणी ते संपूर्ण पैसे मला मिळायला पाहिजेत, तर बेसिक जसं आपण सांगितलं होतं की पहिला तुमच्याकडे कुठली अशी मेडिकल इमर्जन्सी आली तर त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलची जी लिस्ट आहे ही तुमच्याकडे रेडी असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे जी इन्शुरन्स पॉलिसी येते त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या फाईलमध्ये तुमची इन्शुरन्स पॉलिसी, तुमचं मेडिकल कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कॅन्सल चेक आणि तुमची कॅशलेस हॉस्पिटलची लिस्ट त्या फाईलमध्ये तुम्हाला फाईल करून ठेवणं गरजेचं आहे. त्या फाईलच्या पृष्ठभागावरती त्या कंपनीचं नाव, तुमच्या सल्लागाराचं नाव, तुमच्या फॅमिली डॉक्टरचं नाव आणि जवळचा जो तुमचा एक मित्र असेल किंवा नातेवाईक असेल की अशी कोणती जेव्हा परिस्थिती उद्भवेल त्यावेळी तो धावून येईल व फक्त ती जरी क्लेम फाईल, म्हणजे जी इन्शुरन्सची फाईल आहे तर तो कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी ती प्रोसेस करू शकतो. ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे की माझ्याकडे आरोग्य विमा पण आहे आणि गंभीर आजारासाठीचा पण विमा आहे, मग अशा स्थितीमध्ये जर इमर्जन्सी परिस्थिती उद्भवली तर काय करायचं क्लेमसाठी? जेव्हा आपण म्हणतो की माझ्याकडे आरोग्य विमा आहे आणि दुसरा तुम्ही बोलले गंभीर आजार, म्हणजे काही क्रिटिकल इलनेस पॉलिसी ज्याला म्हणतो, आणि ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी. आरोग्य विमा जसं सांगितलं हा इंडेमनिटी बेस आहे आणि गंभीर आजारासाठी जो क्रिटिकल इलनेस हा बेनिफिशियल प्रोडक्ट आहे, ठीक आहे. तर आरोग्य विमा, सर फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की 10 लाखाची तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि 10 लाखाची आपल्याकडे क्रिटिकल इलनेस पॉलिसी आहे. तर पहिलीचे 10 लाख आहे आरोग्य विमा. तर फॉर एक्झाम्पल एखाद्याला कॅन्सर डिटेक्ट झाला तर समज त्याचा ट्रीटमेंटचा कॉस्ट 7 लाख रुपये, फर्स्ट हॉस्पिटलायझेशन झालं तर आरोग्य विमामधून तुम्हाला 7 लाख रुपये मिळतील. आणि जो क्रिटिकल इलनेस आहे ज्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी काय सांगते की त्यांच्यामध्ये क्रिटिकल इलनेसमध्ये लिहून येतं की बाबा हे 20 ते 25 हजार आहेत, त्याच्यापैकी कोणताही आजार झाला तर आम्ही तुम्हाला जेही सम इन्शुर्ड आहे ते संपूर्ण तुम्हाला देऊ. तर दुसऱ्या पॉलिसीमध्ये समज क्रिटिकल इलनेसचं 10 लाखाचं सम इन्शुर्ड असेल तर इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी स्ट्रेट अवे तुम्हाला 10 लाख रुपये ते सुपूर्द करतील. ओके. इन्शुरन्समध्ये क्लेम बोनस नावाचा प्रकार असतो, ती कन्सेप्ट नेमकी काय आणि तो कसा मिळवायचा? ओके. सो नॉर्मली इन्शुरन्स कंपनी नो क्लेम बोनस त्याला आपण म्हणतो, त्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये क्युम्युलेटिव्ह बोनस म्हणतात. ओके. त्याच्यामध्ये काय असतं की बऱ्याच वेळा असतं काहीतरी गुडविल द्यावं लागतं, म्हणजे जर एखाद्याने प्रीमियम पे केलं आहे, ठीक आहे, आणि जर त्याने तो क्लेम नाही केला तर तो कुठेतरी तो त्या इन्शुरन्स कंपनीला फायदा असतो. मग अशा वेळी इन्शुरन्स कंपनी काय करते, त्याच्या प्रीमियममध्ये डिस्काउंट न देता त्याचं जे सम इन्शुर्ड आहे त्याच्यामध्ये त्याला वाढ करून देतं. तर बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या काय करतात की प्रत्येक वर्षी जर तुम्ही नाही क्लेम केला तर
तर तुम्हाला 10% प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमचा जो बेस सम इन्शुर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी वाढ करून देऊ. फॉर एक्झाम्पल एखाद्याची पॉलिसी 5 लाखाची असेल तर पहिल्या वर्षी जर त्यांनी क्लेम नाही केला तर त्याची पॉलिसी 5,50,000ची होईल. असं त्याच्या सम इन्शुर्डच्या 100 टाईम म्हणजे 5 लाखाची पॉलिसी पुढच्या 10 वर्षामध्ये ती त्याची 10 लाखाची होऊन जाईल. बऱ्याच वेळा अशाही इन्शुरन्स कंपन्या की असे प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये जे पहिल्याच वर्षी तुम्हाला 50% नो क्लेम बोनस सुद्धा देतात. ओके. जे 2 वर्षात तुम्हाला 100% नो क्लेम बोनस त्या ठिकाणी देऊन जातात. आता हा जो नो क्लेम बोनस आहे हा आपल्याला केव्हा कामाला येतो तर जर आपली 5 लाखाची पॉलिसी आहे, जर उपचारासाठी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, उद्या जर ते आपली पॉलिसी आपण प्रीमियम पे केले 5 लाखासाठी, पण त्या 5 लाखाचं जर 7 लाख बिल झालं आणि तुमच्याकडे ॲडिशनल नो क्लेम बोनस असेल तर इन्शुरन्स कंपनी बोनससह तुम्हाला तिकडे क्लेम सेटल करून देते. ओके. पण आता जेव्हा आपण क्लेमसाठी जातो तेव्हा अनेकांना अडचणी येतात. त्या अडचणी सर्वसाधारणपणे, ज्याला आपण FAQ टाईप म्हणतो, की सर्वसाधारणपणे येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात जेव्हा आपण क्लेम करायला जातो? सर्वात पहिलं जर आपण बघायला गेलो तर पहिलाच म्हणजे सर्व लोकांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असतो की मला हा संपूर्ण क्लेम मिळणार की नाही. ठीक आहे, तर हा संपूर्ण क्लेम मिळण्यासाठी म्हणून मला काय करावं लागेल. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही कॅशलेससाठी जातात तर कॅशलेसमध्ये काय असतं, एक असतं इमर्जन्सी असतं किंवा एखाद्या माणसाला इमर्जन्सी आहे तर तुम्हाला तिकडे तुम्ही कॅशलेस बघू शकत नाही त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला शोधून ठेवू शकत नाही. एक जे आहे जे प्लान्ड आहे तो बऱ्याच वेळी मी जेव्हा सांगतो की जेव्हा तुमचं प्लान्ड हॉस्पिटलायझेशन असेल किंवा ट्रीटमेंट असेल त्या ठिकाणी तुम्हाला 48 तास अगोदर तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि कॅशलेसची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ना तर तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं एक सांगेन की बऱ्याच वेळी जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि त्यावेळी जेव्हा क्लेम डिले होतो का बऱ्याच वेळा काय होतं ना, इन्शुरन्स कंपनी काहीतरी हॉस्पिटलला क्वेरी पाठवते आणि जी आपल्याला माहिती नसते ती हॉस्पिटलला माहिती असतं, ती जी क्वेरी आहे ती हॉस्पिटलला माहिती असतं. मग अशा वेळी आपण हॉस्पिटलला एक सांगून ठेवायचं की बाबा तुम्ही जेही कम्युनिकेशन कराल इन्शुरन्स कंपनीबरोबर तिकडे मला एक CC मार्क ठेवा आपला ईमेल ID देऊन, जेणे की तुम्हाला प्रत्येक वेळी माहिती पडेल की बाबा आता माझ्या क्लेमची परिस्थिती काय आहे. तर बऱ्याच वेळा हे डिले होतात आणि मग कुठेतरी डिस्चार्जच्या वेळी वगैरे ते फ्रस्ट्रेशन येतं. तर ह्याची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. दुसरं जर सांगायला गेलं की बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जातो, ठीक आहे, त्यावेळी आपल्याला ट्रीटमेंटची कॉस्ट अवेअर असणं खूप गरजेचं आहे. होतं कसं की इनिशियल अप्रूव्हल जेव्हा आपल्याकडे येतं, फॉर एक्झाम्पल 5 लाखाची पॉलिसी आहे आणि त्याकडे इनिशियल अप्रूव्हल आपलं 2 लाखाचं आलं आहे, तर बऱ्याच वेळी काय त्या ट्रीटमेंटमध्ये खर्च वाढत जातो. तर अशा वेळी थोडंसं आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही प्रॉपर फॉलोअप केलं तर तुम्हाला कुठल्याही अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. ओके. आरोग्य विम्यासंदर्भात काही नवीन नियम आलेले आहेत, खास करून कॅशलेस बाबत काही नवीन नियमावली तयार झाल्याचं कळत आहे. तर ते नवीन नियमावली काय आहे आणि कॅशलेसचे पण 2 प्रकार आहेत असं तुम्ही सांगत होतात, ते नेमके प्रकार काय आहे? नवीन जी नियमावली काढली, आपण जर बघितलं सगळ्याच इन्शुरन्स कंपनीने आपले रेट्स हाईक केलेत. ते जी 1 ऑक्टोबरपासून जी आपली इन्शुरन्स रेग्युलेटरी बॉडी आहे तिने सर्व इन्शुरन्स कंपन्यांना सांगितलं आहे की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट कराव्या लागतील, कारण ह्या आपल्या पॉलिसीधारक आहेत त्यांच्या बेनिफिटसाठी. तर जेव्हा आपण कॅशलेससाठी नियम बघतो त्यावेळी एक महत्त्वाचा निर्णय जो या ठिकाणी घेतला आहे आणि तो मला वाटतं भविष्यामध्ये हा आपल्या पॉलिसीधारकांना त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे की जसं हॉस्पिटलमधून जेव्हा कॅशलेसची रिक्वेस्ट इन्शुरन्स कंपनीकडे जाते त्यावेळी इन्शुरन्स कंपनी आपल्याला इनिशियल अप्रुव्हल देत असते. तर ह्या इनिशियल अप्रुव्हलचा पिरियड जो आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला 1 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ते इनिशियल अप्रुव्हल द्यावं लागेल. ओके. त्यानंतर जेव्हा आपण ट्रीटमेंट पूर्ण होते आणि ज्यावेळी आपण डिस्चार्जला जातो त्यावेळी आपण बऱ्याच वेळा बघतो की त्या पेशंटना तात्काळ बसावं लागतं, अप्रुव्हल्स येत नाहीत, त्यांचे हॉस्पिटलबरोबर बऱ्याचशा क्वेरीज थ्रू अँड फ्रो होतं. तर अशा वेळी IRDAने सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग देऊन ठेवली आहे की तुम्हाला 3 तासाच्या आत तुम्हाला हे फायनल अप्रुव्हल देणं गरजेचं आहे. जर उद्या 3 तासाच्या वर जर वेळ गेला आणि हॉस्पिटलनी नेक्स्ट डेचा चार्ज लावला तोही इन्शुरन्स कंपनीला तो चार्ज जो आहे हा इन्शुरन्सच्या क्लेममध्ये त्यांना द्यावा लागेल. ओके. पण हे सगळे जे नियम आहेत ते येणाऱ्या किंवा नवीन पॉलिसींसाठी लागू आहेत का तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने पण लागू होतील, म्हणजे जुन्या पॉलिसींना पण हाच नियम लागू होईल? नाही, तसं जुन्या आणि नवीन ज्या सगळ्या इन्शुरन्स पॉलिसी आहेत त्या सगळ्यांसाठी हा नियम लागू आहे. त्यामुळे भलेही आपली पॉलिसी जुनी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या गोष्टीचं तुम्हाला अवेअरनेस असणं गरजेचं आहे.
अनेकदा आपण बघतो की हॉस्पिटल्स जी आहेत ती अतिरिक्त चार्ज लावतात. त्यामुळे होतं असं की इन्शुरन्स कंपन्या सुद्धा सेटलमेंट करताना हातचं राखून त्याचे क्लेम सेटल करताना दिसतात. तर याच्यावर तोडगा काय आहे? जो रुग्ण आहे किंवा त्याच्या नातेवाईकांना या परिस्थितीमध्ये दिलासा कसा मिळू शकतो? आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो की हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पहिलं हॉस्पिटलमध्ये विचारलं तर बाबा तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे का, असेल तर एक्स अमाऊंट, नसेल तर मग वाय अमाऊंट. पण बघा शेवटी काय आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं चांगल्या हॉस्पिटलमध्ये आणि चांगल्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या बेसिक गोष्टी आहे जसं आपण सांगितलं की कॅशलेसची लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कुठलाही क्लेम करायला जाता ठीक आहे, तर त्यावेळी तुम्ही शक्यतो ना की तुम्ही कॅशलेसमध्येच जा, कारण इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटलचे अगोदरच त्याचे रेट्स डिसाइडेड असतात. मग त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी हेडेक घेण्याची आवश्यकता नाही की क्लेम मिळेल किंवा नाही मिळेल. ज्या त्यांच्या पॅकेजमध्ये जे त्यांचं डील झालं आहे त्याच्यामध्ये कॅशलेसमध्ये तुम्हाला तो क्लेम मिळेल आणि तुम्हाला खिशातून जास्त पैसे हे होता त्रास नाही होणार. आणखी एक टर्म आहे ॲश्युअर्ड सम रिस्टोरेशन. ही नेमकी काय टर्म आहे आणि त्याचा ग्राहकांना कसा लाभ होऊ शकतो? तर बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांनी हे ॲडिशनल बेनिफिट देण्यासाठी हे रिस्टोरेशन बेनिफिट हे पॉलिसीमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. तर नॉर्मली कसं असतं की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने 10 लाखाची इन्शुरन्स पॉलिसी घेतली, तर इन्शुरन्स कंपनी ह्या क्लॉजमध्ये काय म्हणते, हे जे 10 लाख आहे हे तुम्ही पूर्ण वापरल्याच्या नंतर आम्ही पुन्हा 10 लाख रुपये तुमच्या त्या पॉलिसीमध्ये जमा करू. तर उदाहरण द्यायला गेलं असं तर जसं 1 वर्ष 10 लाखाची पॉलिसी घेतली, पहिला क्लेम समज त्याने 8 लाखाचा केला ठीक आहे, त्यानंतर दुसरा क्लेम त्यांनी 2 लाखाचा केला, म्हणजे 10 लाखाचं पूर्ण केलं. तर इन्शुरन्स कंपनी काय करणार की पुन्हा 10 लाख रुपये तुमच्या पॉलिसीमध्ये जमा करेल. तर तिसरा क्लेम पुन्हा 3 लाखाचा आला तर इन्शुरन्स कंपनी पुन्हा ते 3 लाख रुपये तुम्हाला आपल्या पे करतील. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो भाग आहे हा तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. जर पहिला क्लेम तुमचा 12 लाखाचा आला तर इन्शुरन्स कंपनी फक्त तुम्हाला 10 लाख पे करणार. अच्छा, मग उरलेल्या रकमेचं ते आपल्याला खिशातून पे करावं लागतं ठीक आहे. पण जर दुसरा क्लेम पुन्हा समज 10 लाखाचा आला तर इन्शुरन्स कंपनी पुन्हा तुम्हाला 10 लाख रुपये देते. ओके, म्हणजे तुमचा जो बेसिक सम इन्शुर्ड आहे ठीक आहे, जोपर्यंत एक्झॉस्ट होत नाही एका हॉस्पिटलायझेशनमध्ये तोपर्यंत तुम्हाला इन्शुरन्स कंपनी ते रिस्टोर बेनिफिट देत राहील. सो बऱ्याचशा इन्शुरन्स म्हणजे आता असं आलं आहे की कुठल्या इन्शुरन्स कंपनी म्हणतात म्हणजे पॉलिसीजमध्ये तुम्हाला 100% रिस्टोर बेनिफिट आहे किंवा रिस्टोर किंवा रिस्टेट जे ते आहे. कुठल्या इन्शुरन्स कंपनीत असे त्यांचे प्रोडक्ट्स काढले की अनलिमिटेड टाईम. ओके, जेवढ्याही वेळा ते रिस्टोरेशनची वेळ येईल त्यावेळी ते अनलिमिटेड, देअर इज नो अप्पर लिमिट. पण ह्याच्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात प्रीमियम म्हणून? नाही सर, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हार्डली काहीतरी त्यांचं चार्जेस आहे एक 5 ते 10% आतमध्ये. आणि मला वाटतं असं ज्या ठिकाणी बेनिफिट्स असतील तर तुम्ही तुमचे जे सल्लागार आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन जर तुम्ही ॲडिशनल प्रीमियम जर पे केलं तर तुमची जी पॉलिसी 10 लाखाची आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲडिशनल प्रीमियम पे केलं तर ती अनलिमिटेड टाईमपर्यंत होऊ शकते. आणखी एक की जी सम ॲश्युअर्ड आहे ती अतिरिक्त चार्ज भरून वाढवता येते का? हां, म्हणजे सम इन्शुर्ड काय असतं बाबा, मी 10 लाखाची पॉलिसी घेतली आहे जिकडे मला फॉर एक्झाम्पल 30,000 रुपये प्रीमियम पे करायचं. बरोबर. आणि हा कॉन्ट्रॅक्ट असतो हा 12 महिन्यासाठी असतो करेक्ट. तर पुढच्या वर्षी वाटलं की नाही मेडिकल इन्फ्लेशन वाटतं, जसं आपण सांगतो आपल्या प्रेक्षकांना की तुमच्याकडे कमीत कमी 25 लाखाची पॉलिसी असणं गरजेचं आहे. तर पुढच्या वर्षी वाटलं की नाही ठीक आहे माझं फायनान्शियल स्टिक आहे, मी प्रीमियम पे करू शकतो, तर तुम्ही पुढच्या वर्षी ते 10 लाखाचे 25 लाख करू शकता. फक्त जेव्हा तुम्ही हे सम इन्शुर्ड वाढवता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं मी इनिशियल पिरियड वेटिंग पिरियड सांगितले, समज 10चं तुम्ही 25 करताय तर उरलेले 15 लाख रुपये आहेत ठीक आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला जे वेटिंग पिरियड्स आहेत हे ॲप्लिकेबल होतील. ओके, जी वाढीव अमाऊंट असेल तर हा एक तुम्हाला मुद्दा आहे हो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एखाद्याला असं वाटेल की फॉर एक्झाम्पल 2 वर्षामधले जे आजार आहेत जर त्यांनी 10 लाखाची पॉलिसी घेतली 25 लाखाची त्यांनी केली, जर जेव्हा त्यांनी पॉलिसी इन्क्रीज केली तर समज तो 15 लाखाचा क्लेम आला तर इन्शुरन्स कंपनी फक्त त्याला 10 लाख देईल, 5 लाख रुपये देणार नाहीत. ओके, आणि जर ही अमाऊंट जी तुम्ही म्हणताय की जो वेटिंग पिरियड आहे त्याच्या आधीच जर काही गडबड झाली तर मग काय होऊ शकतं?
सर वेटिंग पिरियड्स हे क्लिअर कट इन्शुरन्स कंपनीने किंवा RDAच्या अप्रुव्हलनी हे सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांसाठी हे म्हणजे समान आहेत, बंधनकारक आहे. त्यामुळे जर असं अगोदर काही आलं तर त्या ठिकाणी आपल्याला क्लेम मिळत नाही. म्हणजे मी विशेष का इन्शुरन्स कंपनी ते वेटिंग पिरियड्स म्हणजे पहिल्या 2 वर्षातले आजार देत नाही. हे असे आजार आहेत समज त्या आजाराला तुम्ही त्याची ट्रीटमेंट आहे ना ही लांबू शकता. नाहीतर काय होईल, जर एखाद्या माणसाला वाटलं की बाबा मी आता मला याची गरज लागणार आहे, मग तो तेव्हा जाऊन तो इन्शुरन्स घेईल. त्यामुळे ते हे इन्शुरन्स कंपनीला नुकसानदायक आहे. त्यांना माहिती आहे की ह्या आजारामध्ये की हळूहळू याची ग्रोथ होणार आहे आणि ह्याची इमिजिएटली त्याला हे लागणार आहे, म्हणून त्याला 2 वर्षाचं वेटिंग पिरियड. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण इन्शुरन्स आणि इन्शुरन्सचे क्लेम सेटल करताना येणाऱ्या अडचणी याबाबत आपण बोललो. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी. थँक्यू सर.